वेगळ्याच टेन्शनमध्ये असते, कारण माझं नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आमचं आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली, ब्रेकफास्ट देखील झाला. परंतु ब्रेकफास्ट करायच्या आधीच म्हणजे आंघोळ वगैरे झाली आणि इथे जे तुम्हाला हे दिसतंय, तर इथे सिलिकॉन लावण्यासाठी माणसं आली होती, मेंटेनन्स वाले. कारण काय असतं की मेंटेनन्स फ्री असतो आणि इथे माझं पाणी खाली गळत होतं, तर खालच्या याच्यामध्ये थोडंसं म्हणजे साठत होतं. सो मी त्यांना सांगितलं होतं काल की इथे सिलिकॉन लावून द्या, सो जेणेकरून खाली खराब होणार नाहीत. खाली भांडी ठेवलेली आहेत, तुम्हाला माहितीच आहे, तुमच्यासोबत मी शेअर केली होती. तर अशा प्रकारे खाली इथे स्टँड आहे, माझं पॉट स्टँड आहे आणि अशी बरीचशी भांडी आहेत. सो त्यामुळे तर पाणी वरनं कळालं की ती भांडी खराब होतात आणि काही कास्ट आयर्नची आहेत, सो त्यामुळे अजून ती खराब होतात. आता मला स्वयंपाकालाही सुरुवात करायची आहे, साईड बाय साईड किचनही क्लीन करायचंय. राघवची आणि गावची आंघोळ राहिली, आमची दोघांचीच झाली आहे. तर ब्रेकफास्ट मध्ये मी बनवला होता शिरा, जो की माझ्याकडे ऑलरेडी म्हणजे रोस्ट केलेलं असतं नेहमीच, परंतु आता तेही संपलंय. आता आम्हाला थोड्याच दिवसांनी इंडियाला वगैरे जायचं, सो त्यामुळे जेवढं काही रवा आहे तर तेवढा आता मी रोस्ट करून पटकन त्याचं काही ना काही करून ठेवेल. तर आता मी किचन आवरून घेते. आज किचनमध्येच खूप पसार आहे, पटपट आवरून घेणार आहे, कारण कुकिंगही साईड बाय साईड करणार आहे, असं नाही की फक्तच किचन आवरायचंय. तर आज मी विचार करते सोड्याची भाजी करेल. सोडे जे मागच्या वेळेला मी तुमच्यासोबत शेअर केली होती सोड्याची भाजी, तर तीच बनवेल आणि सोबत भाकरी असणार आहे आणि थोडासा राईस लावेल. तर दुसरं काही आणि अशा प्रकारे इथे माझा झाला होता स्वयंपाक. इथे सोड्याचं कालवण होतं, भाकरीसाठी पाणी ठेवलं होतं, डाळ होती आणि राईस लावला होता. तर इथे मला डोशाचं बॅटर बनवायचं होतं. माझ्याकडे उडदाची डाळ थोडीच होती, सो मी इथे माझ्याकडे मुगाची डाळ जास्त आहे तर मी मुगाची डाळ घातली आणि त्यासोबत मेथीचे काही दाणे घातले. आणि तुम्ही सोक करायच्या आधीच 2-3 पाण्याने चांगलं वॉश करायचं, कारण त्याला प्रिझर्वेटिव्हसाठी पावडर घातलेली असते. सो तुम्ही सोक करताना ती पावडर त्याच्यामध्ये सोक होते, त्यामुळे आधीच 2-3 पाण्याने वॉश करून नंतर भिजवायला घालायचं. त्यानंतर इथे मी भाकरी बनवत होते, कारण आज दुपारचं जेवण होतं आणि डब्याला फक्त चपाती बनते नॉर्मली, अदरवाईज भाकरीच असते. आणि असं नाही की मी शिळं वगैरे राहिलेलं फेकून वगैरे देते किंवा खात नाही, तर शक्यतो मी ट्राय करते की राहणार नाही काही, परंतु जर राहिलंच तर मी ते दुसऱ्या दिवशी गरम करून खाते. आणि इथे आमचं चाललं होतं जेवण. तर आज राघव झोपला होता, सो त्यामुळे आम्ही इथे हॉलमध्ये टी व्ही पाहता पाहता निवांत जेवण करण्याचा प्लॅन केला. नमस्कार मंडळी. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं, 3 वाजता जेवण झालं, आज उशिरा झाला. आणि त्यानंतर राघव झोपला होता, त्यानंतरच आम्ही जेवण वगैरे केलं. परंतु सध्या मी जरा वेगळ्याच टेन्शनमध्ये असते, कारण माझं जे यूट्यूबचं अकाउंट आहे तर ते आत्ता मॉनिटाईज झालेलं आहे. आणि म्हणजे मॉनिटाईज झालं आहे, परंतु मला ते टॅक्स इन्फॉर्मेशन मागतात. सो टॅक्स इन्फॉर्मेशन 1-2 महिन्यापासून माझं चाललं होतं की फॉर्म भरायचा काही समजत नव्हतं, कोणाला विचारावं कळत नव्हतं.
नव्हतं, परंतु मी यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ वगैरे बघितले. परंतु जेव्हा तुम्ही स्वतः करता एखादी गोष्ट तर तुम्हाला लक्षात येतं की आपलं काय चुकतंय. तर मागच्या महिन्यामध्येच मी टॅक्स इन्फो भरली होती, परंतु त्याच्यामध्ये काही म्हणजे मिस्टेक झाल्या होत्या. सो त्या आत्ता पुन्हा करेक्शनसाठी आल्या या महिन्याला. त्यामुळे त्या म्हणजे जोपर्यंत तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन भरत नाही तोपर्यंत तुमचं पेमेंट निघत नाही. त्यामुळे तर मी आता पुन्हा एकदा फॉर्म भरलेला आहे. बघू आता नेक्स्ट मंथला वगैरे निघालं तर निघेल. आणि खरं तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती की तुमच्यासोबत मी शेअर करेल, परंतु आज तो दिवस आलेला आहे. कारण मी असं विचार करत होते की कन्फर्म नाही आहे, म्हणजे कधी येईल सॅलरी माहिती नाही, यूट्यूबची येईल की नाही हेही माहिती नाही. त्यामुळे मग मी तुमच्यासोबत ते शेअर नव्हते करत. म्हटलं की एकदा सॅलरी वगैरे आली की शेअर करेल. परंतु आज आम्ही तेच पाहत बसलो होतो बराच वेळ, टॅक्स इन्फो काय आहे वगैरे. तर त्याचा आम्ही फॉर्म वगैरे आज भरला. परंतु आता होप सो नेक्स्ट मंथला वगैरे पेमेंट येईलच. आणि बराच वेळ झाला, जवळजवळ 1 तास आम्ही करत होतो, म्हणजे कसं काय काय चुकतंय माझं किंवा काय ते मी पाहत होते. तर आता राघव झोपलाय आणि आम्हाला राघवला सीट पाहायला जायचंय. म्हणजे राघवला आम्हाला घ्यायचं आहे टोडलर सीट. तर अजून नक्की नाही कुठे पाहायला जायचंय. तर राघव उठला की मग आम्ही जाऊ. खरं तर मी सेकंडमध्ये घेण्याचा विचार करत होते, परंतु सेकंडमध्ये सुद्धा 2-3 मेसेजेस आले मला. त्यांनी म्हणजे भरपूर सारी प्राईस सांगितली. प्राईस एवढी आहे की त्यामध्ये मला वाटतं नवीन सीट येईल. सो त्यामुळे आम्ही असं प्लॅन केलं की आपणही एकदा नवीन सीट बघून येऊ. जर तुम्ही मला म्हणजे सेकंडमध्ये सुद्धा 500-400 वगैरे सांगतायत. तर 500 म्हणजे अजून त्यात 200-300 टाकले तर मे बी 700-800 पर्यंत नवीन सीट येईल आणि तेही चांगलं. सो त्यामुळे आम्ही तरी नवीन सीटचा आता विचार करतोय. बघूयात, अजून नक्की नाहीये नवीन सीट घेऊच की सेकंडमध्ये बघू. कारण तसंही सीटचा ते यूज होत नाही ज्यांच्याकडे आहे त्यांना. त्यामुळे बघू, आम्ही बार्गेनिंग वगैरे करून आम्हाला दिलं त्यांनी कमी करून, तर आम्ही तेही घेऊ. नमस्कार मंडळी. तर आता वाजलेले आहेत 5:45 आणि आम्ही आता चहा ठेवलाय. चहा इथे ठेवलेला तुम्ही पाहू शकता. तर इथे मी भिजवायला घातले होते तांदूळ आणि मूग. तर ते आता लगेच नाही वाटणार, तर आम्हाला बाहेर जायचं, बाहेरून आल्यावरती वाटणार आहे. आणि मला बरेच जण विचारत असतात की तू चॅनल कसा चालू केला, कसं ग्रो केला किंवा काय टिप्स आहेत. सो मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. परंतु मी वाट पाहत होते माझी फर्स्ट सॅलरी कधी येते, सो जेणेकरून मी तुमच्यासोबत शेअर करेल. परंतु अजून आलेली नाही. तरीही जेव्हा येईल त्यानंतर मी माझं चॅनल म्हणजे काही असेही माझे व्ह्यूअर्स आहेत की ज्यांना माहिती नाही चॅनल चालू कसा करायचा किंवा म्हणजे सुरुवातीपासून एकदम चॅनल चालू कसा करायचा, व्हिडिओ अपलोड कसा करायचा. तर हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल. आणि खरं सांगायचं तर मी खूप खुश आहे. आणि चॅनल मॉनिटाईज होऊन माझा भरपूर टाइम झाला. राघव होण्याआधी म्हणजे मी जेव्हा इंडियाला होते तेव्हा चॅनल मॉनिटाईज झाला. तेव्हा मी तुमच्यासोबत व्हिडिओ देखील शेअर केला होता. परंतु त्याची काही प्रोसेस असते. तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला वेगळे वेगळे इन्स्ट्रक्शन येतात यूट्यूबकडून. सो ते फॉलो करत आजपर्यंत म्हणजे माझं जोपर्यंत तुमचे एक लिमिटेड अमाऊंट होत नाही तोपर्यंत तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही. तुम्हाला लिमिटेड अमाऊंट झाली की त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स यायला सुरुवात होतात, व्ह्यूज वगैरे यायला लागले की. तर हे सगळ्याच मी एक व्हिडिओज बनवणार आहे. परंतु आता सध्या तरी फर्स्ट पेमेंट जोपर्यंत येत नाही माझं तोपर्यंत नाही. आणि पहिल्यांदाच सॅलरी आली की तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि त्या सॅलरीचं काय करणार हे ऑलरेडी डिसाइडेड आहे. सो मी तेही तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल जेव्हा सॅलरी येईल तेव्हा. तर चला आता चहा घेतो आणि राघवला सीट आणायला जायचंय आम्हाला. एकतर नवीन घेऊ किंवा सेकंडमध्ये घेऊ, अजून काय फायनल नाही. परंतु नवीन घेतलं काय आणि सेकंड घेतलं काय, सेकंड स्वस्तामध्ये भेटेल. परंतु त्याच अमाऊंटमध्ये जर आम्हाला नवीन भेटणार असेल तर आम्ही नवीनच घेऊ.
त्यानंतर आम्ही गेलो सहारा सेंटरला. तिथेच आम्हाला सीट म्हणजे ज्यांच्याकडनं घ्यायचं होतं ते आसपासच राहत होते. सहारा सेंटरमध्ये थोडं मुलांना खेळायला नेलं आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो. तर आम्ही आधी विचार केला होता नवीन सीटचा, परंतु त्यांनी आम्हाला बार्गेनिंग करून कमी करून दिलं सीट. सो आम्ही सेकंडमध्येच घेतलं, त्यामुळे आपला सगळ्यांचाच फायदा. आणि सहारा सेंटरमध्ये इथे माझ्या मिस्टरांना सेल टाकायचा होता घड्याळाला, तर त्यांना सेलची प्राईस सांगितली होती 41. ॲक्च्युली खूप महाग आहे आणि सगळीकडेच असतात. तुम्हाला जर वर्षभर म्हणजे फक्त वर्षाचीच वॉरंटी होती, जास्त नव्हती, तरी देखील 41 दिरहम त्यांनी चार्ज केले होते. आणि माझे यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे बनवण्यासाठी मी स्टँड देखील पाहत होते, परंतु खूप जास्त प्रमाणात माझे स्टँड यूज करून झालेत आणि ते टिकतही नाहीत जास्त. सो त्यामुळे मला आता एकदा चांगलं स्टँड घ्यायचं आहे. सो मी नेहमी कुठे ना कुठे मला दिसलं की मी चेक करत असते कुठे मला भेटतं आहे का छान स्टँड. आणि सहारा सेंटरमध्ये मुलांना खेळण्यासाठी भरपूर साऱ्या राईड्स होत्या, परंतु ही राईड मला सगळ्यात डेंजर वाटली. आणि खरं तर मुलांना आधी म्हणजे बसावं वाटतं, परंतु मे बी मुलं घाबरली होती, तुम्ही पाहू शकता. आणि गाऊने 1-2 राईड्स खेळल्या, परंतु ज्या मोठ्या राईड्स होत्या त्याला तीही घाबरत होती. सो ती आधीच म्हटली मला ही खेळायची नाही. त्यामुळे मग आम्ही तिला जास्त काही फोर्स नाही केला, परंतु नॉर्मल छोट्या छोट्या राईड्स ती खेळत होती. त्यानंतर गाऊ आणि माझे मिस्टर गेले होते आईस्क्रीम खाण्यासाठी. तर राघवला आम्ही देत नाही आईस्क्रीम, त्यामुळे गाऊला इथे बाजूला उभं केलं होतं आम्ही. आणि राघव वेगळ्या ठिकाणी होता, कारण तो आईस्क्रीम लगेच मागतो आणि त्याला थोडंसं रनिनोज आहे. सो त्यामुळे आम्ही त्याला आत्ता सध्या देत नाही. तर त्यानंतर आम्ही इथे स्केच बनवणारे होते, तर आम्हाला म्हणजे आम्हाला स्वस्तात भेटलं असतं तर नक्की घेतलं असतं. तर इथे फॅमिली स्केच बनवून देत होते ते आणि सिंगल देखील देत होते. सो आम्ही विचार करत होतो फॅमिली स्केचचा, परंतु त्यांनी कॉस्ट खूप महाग सांगितली. सो त्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केला. नमस्कार मंडळी, तर मी सहारा मॉलला आली आहे आणि सहारा मॉल हा शारजाच्या आणि दुबईच्या बॉर्डरवरती आहे. आणि इथे मी आता तुम्हाला दाखवलं तर ते पेंटिंग काढतायत, स्केच आहे. तर फॅमिली स्केचचे त्यांनी मला 600 दिरहम सांगितले आणि नॉर्मल तुम्ही तुमचं स्केच काढायचं असेल तर 100मध्ये काढू शकता. त्याच्यावर 50% ऑफ आहे, तुम्ही 50मध्ये घेऊ शकता, म्हणजे ते 50% ऑफमध्ये देणार आहे. परंतु फॅमिली पिक्चर आम्हाला फॅमिली स्केच हवं होतं, तर आम्ही विचारलं त्यांना, 600 सांगितलं त्यांनी, त्यामुळे आम्ही बॅकआउट केलं. 600 म्हणजे खूप होतात, खूप जास्त होतात. सो चला आता जाऊयात, आपल्याला घ्यायची आहे चेअर राघवसाठी, तर ती बघण्यासाठी. आणि मी ग्रुपवर मेसेज टाकला होता, तर त्यांचा रिप्लाय आला होता. त्यांच्याकडनंच आम्ही घ्यायला गेलो होतो राघवसाठी टोडलर सीट. सो त्यांच्या घरी ही गाडी होती, तर राघव तिथे मस्ती करत होता, गाडीसोबतच खेळण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्या म्हणजे कार सीट आहे, तर ते आम्ही त्यांच्याकडनंच लावून घेत होतो. सो त्यामुळे राघव आणि गाऊ आणि मी बाहेर म्हणजे जरा वेळ वेट करत होतो कार सीट लावेपर्यंत. सो बाहेर खूप गरमी आहे, त्यामुळे नंतर राघव खूप वैतागला होता, मलाही कंट्रोल होत नव्हतं. त्यामुळे मग आम्ही सीटचा थोडासा पार्ट राहिला होता, तर तो नंतर लावण्याचा प्लॅन केला. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर सर्वांना भूक लागली होती. बाहेर जायचा प्लॅन होता, परंतु एवढं ट्रॅफिक होतं की आम्ही घरीच म्हणजे आमचं घर आधी येत होतं रेस्टॉरंटपेक्षा. सो म्हटलं की चला घरीच जाऊयात. आणि मग इथे मी गाऊला आणि माझ्या मिस्टरांना मॅगी बनवून दिली.
आणि त्यानंतर मी सकाळी जे तांदूळ आणि मुगाची डाळ भिजायला घातली होती तर ते मिक्सरला वाटून घेतलं आणि मी लगेच इन्स्टंट डोसे बनवणार होते. कारण मी शक्यतो हेल्दी खाण्याचा प्रयत्न करते. मॅगी मी खात नाही, त्यामुळे ॲटलिस्ट 2 डोसे तरी काढण्याचा प्लॅन होता आणि त्यासोबत ऑमलेट. तर माझे मिस्टरही बोलले की त्यांनाही ऑमलेट आणि डोसा चालेल. तर मग मी आमच्या दोघांसाठी काढला आणि राघवही एन्जॉय करत होता, कारण राघवलाही मॅगी देत नाही आम्ही. कारण कसं आहे की मॅगी ही अशी गोष्ट एकदा सुरुवात केली खायला की मुलं थांबत नाहीत आणि अजून तो खूप लहान आहे, त्यामुळे त्याला शक्यतो आम्ही प्रयत्न करतो की मॅगी नको सध्या. जोपर्यंत कंट्रोल होते तोपर्यंत कंट्रोल करू शकतो आपण. त्यामुळे तर इथे डोसाही रेडी होता, एकदम इन्स्टंट डोसा. आणि इथे राघव तुम्ही पाहू शकता, जेही किचनवरती त्याच्या हाताला येईल तर ते ओढायचं असतं. आणि इथे मी ऑमलेटसाठी एग मिक्स करून ठेवलं होतं, त्याचा स्पून त्याला हवा होता. नमस्कार मंडळी. आणि आता वाजलेले आहेत 11:30. राघव काही झोपला नाही अजून. राघवचं चाललंय कचऱ्याच्या डब्यामध्ये कांदे, तिकडनं कांदे आणतोय आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये आणून टाकतोय. तर मी 5-6 कांदे काढले, त्यातनं कचरा नव्हता, मी जस्ट टाकून आले होते कचरा त्यामुळे. परंतु त्याला तो आता नादच लागलाय की कांदे तिकडून आणायचे बास्केटमधून आणि इकडे टाकायचे. तर म्हटलं त्याचं काम होऊ दे. तर माझं आता जस्ट किचन वगैरे आवरलंय. काऊ झोपली आहे, काऊला उद्या सुट्टी आहे, असं काही नाहीये की सुट्टी नाही वगैरे. तर असं होतं आमचा आजचा दिवस. आणि कार सीट आम्ही आणलेला आहे, तर सेकंडमध्येच घेतला आम्ही, नवीन नाही घेतलं. कारण नवीन घेऊनही ते 3-4 वर्ष यूज म्हणजे करायचं आणि पुन्हा वेस्टच होणार आहे. सो त्यामुळे तर आम्हाला कार सीट 250 ग्रामला पडलेलं आहे ते. आणि तसं त्यांनी घेताना 900ला घेतलं होतं. तर आता ते लावूनही दिले आम्हाला, परंतु त्याचा जो बेल्ट आहे राघवला तो पुढे जरा पॅक होतोय, फिट होतोय. सो आम्हाला तो उद्या सैल करावा लागेल. तर आता मी राघवला झोपवणार आहे. हॅलो, हे आहे आलं, झालं कांदे टाकून झाले कचरा. तर त्याने 5-6 कांदे कचऱ्यात टाकले होते. आणि मीही कचऱ्यात आम्ही काही पण वस्तू आणून टाकतो खराब झालेला, सो तो पाहतो आणि तो काही पण नेऊन टाकतो. तर ऍक्च्युली तिथे बास्केट होती भांड्यांची आधी, तर तो किचन मधले सगळे भांडे काढायचे त्या बास्केटमध्ये आणून ठेवायचा. मी डिस्कार्ड करण्यासाठी ठेवले होते भांडे, परंतु मग त्याने ती बास्केट फुल भरवली. सो मी गावच्या रूम मध्ये नेऊन ठेवली सध्या, कारण तो काय करतो त्यातलेच भांडे काढायचं किचन मध्ये सगळीकडे पांगून ठेवायचं. सो त्यामुळे तर मी आता ती गावच्या रूम मध्ये ठेवले, सो जेणेकरून जरा किचन थोडे दिवस शांततेत राहील, म्हणजे मोकळं राहील म्हणून. कारण तो पूर्ण पांगवतो, मला सारखं भरायला लागतं. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका. व्हिडिओत नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.